समाजाच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्यासाठी कम्युनिटी रेडिओ हे अत्यंत महत्त्वाचं माध्यम असून या माध्यमातून समाजातल्या प्रत्येक घटकाला व्यासपीठ देण्याचं काम देशातल्या कम्युनिटी रेडिओनी करावं असं आवाहन माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन यांनी केलं आहे। वेव्ज परिषदेनिमित्त 8व्या राष्ट्रीय कम्युनिटी रेडिओ संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। कम्युनिटी रेडिओच्या माध्यमातून माहिती आणि मनोरंजनासोबतच महिला सक्षमीकरण, संस्कृती वर्धन, ग्रामीण विकासासाठी काम होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं। तसंच तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून जास्तीत जास्त समुदायापर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न करावेत असं आवाहन मुरुगन यांनी यावेळी केलं। माहिती आणि प्रसारण सचिव संजय जाजू, सहसचिव पृथुल कुमार यावेळी उपस्थित होते। मुख्य सोहळ्यानंतर कम्युनिटी रेडिओशी संबंधित विविध विषयांवर दिवसभर चर्चासत्रांचं आयोजन करण्यात आलं। कम्युनिटी रेडिओच्या आर्थिक विकासासोबतच त्यांच्या सक्षमीकरणाबाबतही यावेळी चर्चा झाली। दरम्यान एल मुरुगन यांच्या हस्ते 10वे कम्युनिटी रेडिओ पुरस्कार प्रदान करण्यात आले। या पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट नवोन्मेषी श्रेणीत राज्यातल्या येरला वाणी या कम्युनिटी रेडिओला राष्ट्रीय पातळीवर पहिला पुरस्कार मिळाला। एकूण 12 कम्युनिटी रेडिओ केंद्रांना यावेळी सन्मानित करण्यात आलं। एल मुरुगन आणि संजय जाजू यांच्या हस्ते आज माध्यम आणि मनोरंजन क्षेत्र, क्रिएटिव्ह इकॉनॉमी, एक्सपिरियन्स इंडिया, अ व्हाईट पेपर ऑन इंडियाज लाईव्ह एंटरटेनमेंट इकॉनॉमी यासह काही अहवालांचं प्रकाशन करण्यात आलं। वेव्ज बाजारात होणाऱ्या विक्रमी उलाढालीबद्दल संजय जाजू यांनी समाधान व्यक्त केलं। वेव्स बाज़ार में लगभग 1000 करोड़ की खरीद फरोख्त अभी तक हो चुकी है। बहुत सारे सेशंस, थॉट लीडर्स का आना, उनकी नेटवर्किंग, उनकी कॉन्वर्सेशंस, ये सब हमारे देश की मीडिया और एंटरटेनमेंट इंडस्ट्री को आगे बढ़ाने में एक मील का पत्थर बनकर साबित होगी, ऐसी हमें कल्पना है। वेव्जमध्ये आज फायर साइड चॅटचं देखील आयोजन करण्यात आलं। मनोरंजन क्षेत्रातील OTT क्रांती, डिजिटल न्यूज, पायरसी, भारतीय संगीत या विषयांवर विविध पॅनेल्सच्या चर्चासत्रांचं आयोजन करण्यात आलं होतं।